Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, academic year 2023-24 ची जस्ट सुरुवात झालेली आहे आणि या अकॅडमिक इयरमध्ये देखील गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी देखील ब्रिज कोर्स ॲक्टिव्हिटीज असणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करतोय इयत्ता 10वीची ब्रिज कोर्स ॲक्टिव्हिटीच्या सुरुवात करण्या अगोदर जी प्री टेस्ट घेतली जाते ती कशा प्रकारची ज्यांची झाली असेल ती होती किंवा ज्यांची होणार आहे ती कशा प्रकारची असू शकते त्याच्यावरती आपण चर्चा करतोय. चला तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. या व्हिडिओमध्ये आपण ते क्वेश्चन त्याचे आन्सर्स या सगळ्या डिटेल्समध्ये चर्चा करणार आहोत, म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ स्टार्ट टू एंडपर्यंत बघावा लागणार आहे. व्हिडिओला आपण सुरुवात करतोय. सेतू अभ्यास म्हणजे ब्रिज कोर्स 2023-24 स्टँडर्ड 10 प्री टेस्ट. ओके, क्वेश्चन नंबर 1, डू एज डिरेक्टेड. सांगितल्याप्रमाणे सोडवा. 10 मार्क्स आहे. टोटल जे मार्क्स आहेत ते 30 मार्क्स आहेत. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. वाक्य पूर्ण करायचे आहेत. डॅश डॅश बिग रेड ॲपल इज व्हेरी टेस्टी. ब्रॅकेटमध्ये ऑप्शन आहेत दीज, दोज, धिस. दीज, दोज आणि धिस केव्हा वापरतात याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहे. तरी देखील तुम्ही अंदाज काढून ठेवा. आपण पुढे आन्सर बघणार आहोत. सेकंड, डॅश डॅश ब्लॅक कॅट वॉक्ड अक्रॉस माय बाथ. ए अँड दी आर्टिकल उपपदावरती हे व्हिडिओ आहे. पूर्ण ग्रामरवरती आहे. थर्ड, डॅश डॅश तबला इज माय हॉबी. प्ले तबला, प्लेइंग तबला और प्लेड तबला. ऑप्शन तुम्ही चूज करून ठेवा. फोर्थ वन, शी आस्क मी डॅश डॅश हर टेक्स्ट मेसेज. सेंड हर टेक्स्ट मेसेज की सेंड की टू सेंड. फिफ्थ वन, द प्रेझेंटेशन वॉज बेटर डॅश डॅश द फर्स्ट वन दॅन देन दॅट. तुम्ही ऑप्शन्स किंवा ॲन्सर्स मनामध्ये ठरवले असतील ते आपण चेक करूया. ॲन्सर इथे रेड कलरमध्ये दिले आहेत. दिस बिग रेड ॲपल इज व्हेरी टेस्टी. दिस का यूज केले? एखादी वस्तू जवळ असते आणि एकच असते. बिग रेड ॲपल इट्स वन आणि जवळ आहे म्हणून ते दिस. आणि दिस केव्हा अनेक वस्तू असतील जवळ असतील तेव्हा, आणि दोज केव्हा दूर असतील अनेक वस्तू परंतु दूर असतील तेव्हा. ठीक आहे. डॅश डॅश अ ब्लॅक कॅट. आता अ ब्लॅक कॅट वॉक्ड अक्रॉस माय बाथ. अ ब्लॅक कॅट म्हणजे एक कॅट, वन या अर्थाने. प्लेइंग तबला इज माय हॉबी. प्ले तबला नाही, प्लेइंग इथे जिरणचा यूज केलेला आहे ॲज ए सब्जेक्ट म्हणून. शी आस्क मी डॅश डॅश हर टू सेंड इथे इन्फिनिटिव्हचा यूज केला आहे. शी आस्क मी टू सेंड हर टेक्स्ट मेसेज. द प्रेझेंटेशन वॉज बेटर दॅन कंपॅरेटिव्ह डिग्रीसाठी आहे वाक्य म्हणून ते दॅनचा यूज केलेला आहे. नेक्स्ट सेंटेन्सेस बघूया. नंबर 6, राधा वॉज डॅश डॅश इन दी क्लास. सिंगिंग इन द क्लास, सॅंग इन द क्लास की संग इन द क्लास. तुम्ही मनामध्ये तयार करा आन्सर. श्रवली वॉज डॅश डॅश द बेगर. लुकिंग ॲट द बेगर, लुकिंग बॅक द बेगर की लुकिंग इन बेगर. नेक्स्ट, you are absolutely dash dash. You are absolutely right, WRIT. You are absolutely right, RIGST किंवा RIGSTS. अंदाज काढून ठेवा. I saw a fox. मी एक फॉक्सला म्हणजे कोल्ह्याला बघितलं. डॅश डॅश वॉज चेझिंग द रॅबिट. वेन वॉज चेबिंग, हू वॉज चेझिंग की वॉट वॉज चेझिंग. ॲक्च्युली क्लॉजेसवरती हे वाक्य आहे. हिज अंकल इज ॲज ब्लाइंड ॲज अ बॅट विदाउट इट्स स्पेक्टेकल्स. द फिगर ऑफ स्पीच ऑफ द अबाव सेंटेन्स. या सेंटेन्समध्ये फिगर ऑफ स्पीच कोणतं यूज केलेलं आहे? सिमिली, अँटिसिस, पर्सॉनिफिकेशन. याच्यावरती फिगर्स ऑफ स्पीचवरती मी सेपरेट व्हिडिओ बनवले, त्या तुम्ही बघू शकता. आता तुम्ही जे आन्सर गेस केलेलं असेल ते आपण आता चेक करूया. राधा वॉज सिंगिंग इन द क्लास. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे सिंगिंग. श्रवली वॉज लुकिंग ॲट द बेगर. बेघरकडे किंवा बेघरला ॲट. यू आर ॲब्सल्युटली राईट. अगदी बरोबर. RIGST. WRIT राईट म्हणजे लिहिणे. राईट्स तर येणार नाही आहे. आय सॉ फॉक्स. इथे हूपेक्षा हू, वेन, हू, वॉट. ॲक्च्युली इथे हूपेक्षा दॅट पाहिजे होतं पण तो दॅट वर्ड नाही म्हणून हू आपण इथे घेतलेला आहे. हू वॉज, पण वेन आणि वॉट हे तर रॉंग असणार आहे. हू वॉज चेझिंग ॲट म्हणजे हू हा शब्द फॉक्सबद्दल आलेला आहे. हिज अंकल इज ॲज ब्लाइंड ॲज बॅट विदाउट इट्स स्पेक्टेकल्स. ह्या सेंटेन्समध्ये सिमिली आहे. सिमिली म्हणजे उपमा, सिमिली ज्याच्यामध्ये कंपॅरिझन असतं त्याप्रकारे. ॲज किंवा लाईक या असेल तर सिमिली हा फिगर्स ऑफ स्पीच होतो. नेक्स्ट,
क्वेश्चन नंबर 2 जे 10 मार्क्ससाठी आहे, कंप्लीट द फॉलोइंग डायलॉग कंप्लीट करायचं जे की तुम्हाला रायटिंग स्किलमध्ये असतो 5 मार्क्ससाठी. रोशन सेड विच इज युअर फेवरेट स्पोर्ट्स. जेव्हा आपण रिप्लाय देणार तेव्हा कंप्लीट सेंटेन्समध्ये जे माय फेवरेट स्पोर्ट इज लाईक दिस डॅश डॅश. रोशन हु इज युअर फेवरेट प्लेयर. माय फेवरेट प्लेयर इज, असं कंप्लीट सेंटेन्स. रोशन विच क्वालिटी, कोणते गुण, डू यू लाईक मोस्ट अबाउट हिम, त्याचे किंवा तिचे तुला सगळ्यात जास्त कोणते गुण आवडतात. रोशन वेअर डू यू प्ले, तू कुठे खेळतोस. आता हा डायलॉग कंप्लीट केलेला आहे ते कॅन्सर म्हणून. माय फेवरेट स्पोर्ट इज क्रिकेट. माय फेवरेट प्लेयर इज विराट कोहली. आय ॲडमायर विराट कोहली. त्याचे कोणते गुण तुला आवडतात. आय ॲडमायर विराट कोहली, मी विराट कोहलीची खूप प्रशंसा करतो कारण फॉर हिज फिजिकल फिटनेस अँड लिडरशिप क्वालिटीज ऑन द ग्राउंड. हे 2 क्वालिटीज आय लाईक मोस्ट. रोशन वेअर डू यू प्ले. आय युजली प्ले क्रिकेट ॲट द स्कूल ग्राउंड. लाईक दिस. सो इन दिस वे यू कॅन कंप्लीट दी डायलॉग. नेक्स्ट बी राईट द नेम ऑफ फिगर ऑफ स्पीच ऑफ द फॉलोइंग लाईन. एक लाईन दिली आहे त्याची फिगर ऑफ स्पीच लिहायचे. कोणती फिगर ऑफ स्पीच याच्यामध्ये असेल. मेनी आर कॉल्ड बट फ्यू आर चोजन. मेनी आणि फ्यू हे जे अपोजिट वर्ड्स आहेत, परस्पर विरोधी, जेव्हा अशा प्रकारचे अपोजिट वर्ड्स किंवा अपोजिट सिच्युएशन असतो तेव्हा जो फिगर ऑफ स्पीच असतो अँटिथिसिस हा फिगर्स ऑफ स्पीच असतो. नेक्स्ट द ट्रीज डान्स्ड बॅक अँड फोर्थ इन द विंड. ट्रीज डान्स, झाडे नाचतात. बॅक अँड फोर्थ, पुढे मागे होऊन, वाऱ्यामुळे, विंडमुळे. आता डान्सिंग दिस क्वालिटी आहे ह्युमन बिईंगची, मानवाची आहे, पण ती कोणाला दिलेली ह्युमन क्वालिटीज, जे की ट्रीजला दिलेली आहे, की जो गुणधर्म फक्त मानवासाठी असो. जेव्हा अशा प्रकारे नॉन लिव्हिंग थिंग्स किंवा इथे ॲनिमल, बर्ड यांना ह्युमन क्वालिटीज दिले जातात तेव्हा तिथे एक फिगर्स ऑफ स्पीच असतो, दॅट इज द पर्सॉनिफिकेशन. ओके, म्हणून इथे आन्सर आहे अँटिथिसिस अँड पर्सॉनिफिकेशन. नेक्स्ट फ्रेम WH क्वेश्चन टू गेट अंडरलाईन पार्ट ॲज आन्सर. द रोड इज ओनली 5 मीटर वाईड. रोड फक्त 5 मीटर वाईड. WH क्वेश्चन कसा बनवला जातो त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेली आहे. तर आन्सर आहे हाऊ वाईड इज द रोड. रोड किती वाईड होता. WH वर्ड आणि देन हिज कार वॉज स्टोलन लास्ट नाईट. त्याची कार कालच्या रात्री चोरीला गेली होती. व्हॉट वॉज स्टोलन लास्ट नाईट किंवा व्हॉट हॅपन टू हिज कार लास्ट नाईट. या प्रकारे आपण WH क्वेश्चन बनवू शकतो. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे मॅच द फॉलोइंग वर्ड्स विथ देअर सिनोनिम्स. सिनोनिम्स मीन्स सिमिलर वर्ड्स A आणि B मध्ये. ट्रस्ट म्हणजे विश्वास ठेवणे, याचा सिमिलर वर्ड्स काय येईल रे. बिलीफ, विश्वास. अनफॉर्च्युनेट म्हणजे दुर्दैवी म्हणजेच अनलकी, इथे अनलकी आहे. ठीक आहे. रिजेक्ट म्हणजे नाकारणे, तर त्याच्या विरुद्ध आहे सिमिलर वर्ड्स आहे डिनाय. डिनाय म्हणजे सुद्धा नाकारणे. ओल्ड म्हणजे जुना किंवा पुराण आपण म्हणतो, त्यालाच म्हणजे एन्शंट, प्राचीनकालीन. सो दीज आर दी सिनोनिम्स मीन्स सिमिलर वर्ड्स. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी अंडरलाईन दी सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉज, मेन क्लॉज, सबऑर्डिनेट क्लॉज याच्यावरती व्हिडिओज डिटेल्समध्ये बनवले आहेत, पण इथे आपल्याला वेळ नाही एक्सप्लेन करायला. परंतु दॅट, हू, वॉट, विच या शब्दापासून सबऑर्डिनेट क्लॉज तयार होत असतो. दॅट्स द बेस्ट थिंग दॅट हॅज हॅपन. दॅट शब्द आहे त्याच्या पुढचे हे जे वाक्यांश आहे किंवा पार्ट आहे तो पूर्ण सबऑर्डिनेट क्लॉज असणार आहे. आय डिड नॉट अंडरस्टँड व्हॉट ही सेड. व्हॉट इथे आहे, व्हॉट ही सेड, दिस वन इज द सबऑर्डिनेट क्लॉज. याला अंडरलाईन करायची, पूर्ण सेंटेन्स लिहून अंडरलाईन करू शकता, जे जे तुम्ही ॲन्सर बघू शकता. नेक्स्ट रीड द पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. एक पॅसेज दिलेला आहे, एक अनसीन पॅसेज तुमच्यासाठी, आणि त्याच्यावरती 10 मार्क्ससाठी 5 मार्क्ससाठी क्वेश्चन्स आहेत. आपण पॅसेज तुम्हाला रीड करून थोडं एक्सप्लेन करतो. इट्स सो अनफेअर, हे खूप अयोग्य आहे. सेड द बॉईज, मुलं म्हणाली. वी रिफ्यूज टू स्टडी अंडर द न्यू टीचर. नवीन शिक्षकाच्या जवळ आम्ही शिकणार नाही, त्यांच्याजवळ किंवा त्यांच्या अंडरखाली शिकणार नाही. द न्यू संस्कृत टीचर हू वॉज कमिंग वॉज कॉल्ड कालीकुमार तलकणकर. जे नवीन टीचर संस्कृतची त्यांना शिकवायला येणार होते त्यांचं नाव कालीकुमार तर्कलनकर असं नाव होतं. द वॅकेशन वॉज ओव्हर, सुट्टी संपली होती. अँड बॉईज वेर रिटर्निंग टू स्कूल बाय ट्रेन. सर्व मुलं ट्रेननी शाळेकडे निघालेले होते, म्हणजे ते मे बी हॉस्टेलमध्ये राहत होते. अ नॉटी बॉय हॅड ऑलरेडी चेंज द नेम ऑफ द टीचर. जे ट्रेननी मुलं जात असताना त्या ग्रुपच्या मुलांच्या ग्रुपमध्ये एक खोडकर मुलगा होता, आणि त्या त्यांनी नवीन ट्रान्सफर होऊन येणाऱ्या टीचरला बघितलं म्हणून कालीकुमार तर्कलकरला बघितलं देखील नव्हतं, तरीसुद्धा त्याला एक टोपण नाव दिलं चिडवण्यासाठी. त्याचं नाव बदलून टाकलं
अँड मेड ऑफ अ राईम कॉल्ड द सॅक्रिफाईस ऑफ द ब्लॅक पम्पिन. त्याला काय म्हणून चिडवायला सुरुवात केली होती? सॅक्रिफाईस ऑफ ब्लॅक पम्पिन, म्हणजे ब्लॅक किंवा काळ्या भोपळ्याचा त्याग किंवा सॅक्रिफाईस या अर्थाने. विच दे वे रिपीटिंग अलाउड इन द कोरस. आणि ट्रेनमध्ये कोरसमध्ये एकत्रितमध्ये मोठमोठ्याने ते नावं घेऊन ओरडत होते, म्हणजे त्या आता शाळेला पोहोचण्या अगोदरच. ॲट अडकोला स्टेशन अँड एल्डरली जेंटलमॅन बोर्डेड द ट्रेन. एका ठिकाणी म्हणजे अडकोला नावाच्या स्टेशनला ट्रेन थांबली आणि त्या ठिकाणी एक एल्डरली जेंटलमॅन, एक वयस्कर व्यक्ती त्या ट्रेनमध्ये त्यांच्या कंपार्टमेंटमध्ये डब्यामध्ये चढते. ही हॅड विथ हिम अ बेडरोल, 2 or 3 earthen pots, their tops covered with clothes, a tin trunk and few bundles. तो वयस्कर व्यक्ती काय त्याच्याकडे बॅग म्हणजे एक बंडल्स असं गाठोडे होते, एक पत्र्याचा डबा होता आणि 2-3 असे मातीची भांडी किंवा मडकी आपण म्हणू शकतो झाकण पॅक केलेले असे ते बोचकं घेऊन सामान घेऊन तो आतमध्ये चढला. रावडी बॉय, एक उद्धट मुलगा, रावडी म्हणजे उद्धट, रूड आपण म्हणू शकतो. हुम एव्हरीवन कॉल्ड बिचकून, जे की त्याला बिचकून सर्वजण म्हणायचे. शाउटेड हिम, त्या माणसाला बघून तो त्या माणसावरती मोठ्याने ओरडला. काय होतो? नो रूम हिअर, इथे जागा नाही आहे. मिस्टर डुंडलडूड, अरे मूर्ख माणसं, इथे जागा नाही, काय तुम्ही इथे चढलात? गो टू अनदर कंपार्टमेंट, दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये जा. द ओल्ड मॅन सेड, तेव्हा तो वयस्कर ओल्ड मॅन म्हणाला, द होल ट्रेन इज पॅक्ड, देर इज नो रूम एनिवेअर. अहो ट्रेन, अरे बाळांनो सर्व ट्रेन पूर्ण भरलेली आहे, कुठे देखील जागा नाही. आय विल सीट दिस कॉर्नर अँड वोंट ट्रबल यू ॲट ऑल. मी या कोपऱ्यामध्ये बसून राहतो, तुम्हाला माझ्याकडून काही त्रास होणार नाही. ही वॅकेटेड द सीट, तो सीटवरती बसला होता, तो खाली त्यांनी ते रिकामी केली आणि कोपऱ्यामध्ये जाऊन बसला. अशा प्रकारचा हा पॅसेज आहे. आता पॅसेजवरती आपण क्वेश्चन्स बघूया. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. चिल्ड्रन वेर रूड टू द एल्डरली जेंटलमॅन. तो एल्डरली जेंटलमॅन कंपार्टमेंटमध्ये चढल्यानंतर सर्व मुलं त्याच्याशी रूडपणे वागली. ट्रू आहे की फॉल्स आहे? आता स्टोरी समजलेली आहे. येस, इट इज अ ट्रू, हे खरी गोष्ट आहे, कारण त्याला जागा द्यायला कोणी तयार नव्हतं, सगळे चिडवत होते. देर वॉज अ लॉट ऑफ रूम इन द ट्रेन. रूम म्हणजे एम्प्टी प्लेस, रिकामी जागा. ट्रेनमध्ये भरपूर रिकामी जागा होती. नाही, इट इज अ फॉल्स. ओके, नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे कंप्लीट द फॉलोइंग वेब. थिंग्स हॅविंग अ एल्डरली जेंटलमॅन. त्या वयस्कर व्यक्ती कंपार्टमेंटमध्ये चालल्यानंतर त्याच्याकडे कोणकोणत्या थिंग्स, कोणकोणत्या वस्तू त्याच्याकडे होत्या, त्या वस्तू मिनिमम 4 वर्ड्स तुम्ही लिहू शकतो. टिन बॉक्स, बंडल्स, 2 or 3 बंडल्स, अर्दन पॉट्स. ही जी नावं आहेत पॅसेजमध्ये गेले ती आधी आपण लिहू शकतो या प्रकारे. 2 or 3 अर्दन पॉट्स, अ टीन ट्रंक, अ फ्यू बंडल्स, अ बेडरोल. ओके, 2 मार्क्स तुम्हाला इथे सहजपणे भेटतील. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे फाइंड अँटोनिम्स. सिनोनिमचे अपोजिट. अँटोनिम्स म्हणजे अपोजिट वर्ड्स लिहायचे फ्रॉम द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. इथे जे शब्द दिले आहेत त्या शब्दाच्या विरुद्ध शब्द पॅसेजमध्ये शोधून लिहायचे. ऑबिडियंट, ऑबिडियंट म्हणजे आज्ञाधारक, त्याच्या विरुद्ध शब्द गेलेला आहे एक रावडी, रावडी बॉय, बिचकून ज्याला म्हटलं जातं. तर अपोजिट वर्ड्स रावडी आहे. ॲक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे, त्याच्या विरुद्ध एक शब्द गेले रिफ्यूज. त्या मुलाने न्यू टीचरकडे शिकण्यास रिफ्यूज म्हणजे नकार दिला. देन आयडेंटिफाय द टाईप्स ऑफ सेंटेन्स. वाक्याचे प्रकार ओळखायचे आहे की ज्या 4 टाईप्स आहेत. असर्टिव्ह सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, इंटरगेटिव्ह सेंटेन्स, इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स. हे 4 वाक्यांचे 4 प्रकार ते इथे ओळखायचे आहेत. इट्स सो अनफेअर. सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट आहे. इट इज सो अनफेअर म्हणून हे असर्टिव्ह किंवा त्याला सिम्पल सेंटेन्स आपण म्हणू शकतो आन्सरमध्ये. वेअर आर यू गोईंग चिल्ड्रन अँड फॉर व्हॉट. आता हे वाक्य जे प्रश्नार्थक आहे म्हणून त्याला इंटरगेटिव्ह किंवा क्वेश्चन टाईप सेंटेन्स म्हणू शकतो. आन्सरमध्ये आपण बघले इंटरगेटिव्ह किंवा क्वेश्चन टाईप सेंटेन्स. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, हू इज युअर फेवरेट टीचर. तुम्ही तुमच्या मनाने उत्तर लिहू. माय फेवरेट टीचर इज डॅश डॅश सर. इथे एक एक्झाम्पल म्हणून दिलं. माय फेवरेट टीचर इज मिस्टर रवी. ही इज रिअली नाईस अँड स्मार्ट. He explains lessons in an easy way. Everyone likes how helpful he is. He prefers students, or he likes those students who are well behaved and follow the rules. So in this way, you can write within 3 to 4 lines a personal response. या प्रकारे तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे वन मोर अनसीन पॅसेज दिलेला आहे. आता हा अनसीन पॅसेज आपल्याला वेळ नाही आहे, वेळ कमी पडतोय, वेळ खूप. तर तुम्हाला फक्त थॉमस एडिसनबद्दल हा एक अनसीन पॅसेज आहे. या अनसीन पॅसेजवरती तुम्हाला काय करायचं आहे, याची समरी लिहायची आहे म्हणजे स्वतःच्या भाषेमध्ये. व्हिडिओ पॉज करून तुम्ही हा पॅसेज रीड करा. थॉमस एडिसन वॉज बॉर्न February 11, 1847 in Milan, Ohio.
he was nicknamed Al at early age. At the age of 11, एडिसन मूड मिशिगनला तो मूव्ह झाला, वेअर ही स्पेंट हिज रिमेंडर हिज चाइल्डहुड, तिथे त्याने आपलं बालपण घालवलं. थॉमस एडिसन स्ट्रगल्ड ॲट स्कूल, शाळेमध्ये तो खूप स्ट्रगल, त्याला खूप मेहनत करावी लागली, त्याला प्रयत्न करावे लागले, बट लर्न टू लव रीडिंग अँड कंडक्टिंग एक्सपेरिमेंट फ्रॉम हिज मदर. शाळेमधून काही शिकला नाही, शाळेतून तर काढून टाकलं गेलं, पण आईकडून त्याने रीडिंग आणि रायटिंग शिकला. अशा प्रकारची एक सिम्पल स्टोरी तुम्ही रीड करू शकता. याची आपण डायरेक्ट आन्सर आपण समरी रायटिंग बघूया. समरी रायटिंगमध्ये आपण एक टायटल द्यायचं असतं, टायटल आपण दिले थॉमस एडिसन अ जर्नी ऑफ क्युरिओसिटी अँड इनोव्हेशन. त्याचा जो प्रवास आहे, क्युरिओसिटी, तो खूप उत्सुक होतं नवीन गोष्टी, त्याने की बल्बचा शोध लागला, इनोव्हेशन काय काय केलं. दिस पॅसेज, आता बघा स्वतःच्या लँग्वेजमध्ये कशा प्रकारे लिहू शकतो, लँग्वेज तुम्ही यूज करू शकता. दिस पॅसेज इंट्रोड्युसेस द थॉमस एडिसन, अ फेमस इन्व्हेंटर, highlighting key aspects of his early life. की aspects means important point त्याच्या अर्ली लाईफ, म्हणजे बालपणाच्या गोष्टीमध्ये ते सांगितलेलं आहे. बॉर्न इन 1847 इन मिलान, ओयो, एडिसन्स इंटरेस्ट इन रीडिंग अँड एक्सपेरिमेंट्स वॉज nurtured by his mother. At 15, जेव्हा 15 वर्ष झाला, he worked as a telegrapher, eventually joining the Union Army. Edison's passion for dismantling objects to understand them led him to become an inventor. He moved to New York City in 1870, where he made significant advancement in statistical and telegraph technology. So अशा प्रकारे we can write summary. तर विद्यार्थी मित्रांनो, सो दिस वॉज द प्री टेस्ट, ब्रिज कोर्सची प्री टेस्ट अशा प्रकारची तुम्ही सोडवलेली असेलच, आणि सोडवलेली नसेल किंवा तुमचे मार्क्स तुम्हाला चेक करायचे असेल तर तुम्ही हे ॲन्सर्स बघू शकता. तर अशा प्रकारे हा जो ब्रिज कोर्स तुमचा पूर्ण असणार आहे 20 डेजचा, आपण त्या ब्रिज कोर्सवरती आपण इथून पुढच्या व्हिडिओज आपण 8, 9, 10, 7च्या सर्व ब्रिज कोर्स ॲक्टिव्हिटीचे आपण व्हिडिओज येथे सॉल्व करून देणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून. हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितपणे आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.